मला आता जाणवते अरे आपल्याकडे फ्रीज नाहीये किंवा आपल्याकडे बेड नाहीये. या सगळ्या गोष्टींची म्हणतात ना जाणीव मला आता होते की जॉईंट फॅमिलीमध्ये असताना या गोष्टींची कधी जाणीव झालीच नाही की अरे हे नाहीये ते नाही. नमस्कार, वेलकम आपल्या चॅनलवर. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की काही गोष्टी मी मागवल्या होत्या आपल्या घरासाठी, तर त्याच वस्तू मी तुम्हाला आधी दाखवणार आहे. आणि त्या वस्तू तुम्हाला पण पाहिजे असेल तर मला लिंक म्हणून कमेंट करा, मी त्या गोष्टीची माहिती किंवा त्या वस्तूची माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर सर्वप्रथम मी दाखवणार आहे की काय मागवलं होते मी ना. असे छोटे छोटे ना 2 तेलाचे अशा 2 बाटल्या मागवल्या होत्या. ह्या कशा आहेत त्या पण मी तुम्हाला दाखवते. ज्यावेळेस आपण एखादं घाईमध्ये काम करतो तर तेलाचं प्रमाण कधी कधी चपातीला जास्त लागतं आणि कोणाकोणाला जास्त तेलाच्या चपात्या नाही आवडत. आणि जर आपल्या घरामध्ये समजा वयस्कर व्यक्ती असेल तर शक्यतो आपण कमी जास्त तेल वापरण्याचाच प्रयत्न करतो. तर त्यावेळेस ना हे खूप कामाचं आहे. तर तुम्ही बघू शकता, त्याच्याबरोबर मला हा ब्रश पण मिळाला होता आणि हे पण मिळालं होतं. ज्यावेळेस तुम्हाला तेलाचं काही काम नसेल ना तर तुम्ही असं लावून ठेवायचं. आणि ज्यावेळेस तुम्हाला तेलाचं काम असेल म्हणजे आपण चपाती ज्यावेळेस करायला घेतो ना त्यावेळेस ना ही जी सेटिंग असते ना ती अशी करावं लागते. हे बघा, हे असं करायचं असतं. म्हणजे हे जे आहे ना हे वरती लावायचं जेणेकरून ना तुम्हाला लगेच इझिली काढता येईल. मी तुम्हाला दाखवते कसं करायचं ते. ठीक आहे, हे बघा, हे असं तुम्ही करू शकता. हे असं करून तेल लावून परत त्याच्यामध्ये ठेवू शकता. म्हणजे जितक्या वेळा आपण ते यूज करू तितक्या वेळा यूज करायचं आणि मग नंतर तुम्हाला जसं दाखवलं तसं तुम्ही लॉक करून ठेवू शकता. ही एक वस्तू आहे. दुसरी एक वस्तू तुम्हाला दाखवणार आहे ती ही पिठाची म्हणजे आपण चालतो ना चाळणी, ती चाळणीने कसं पूर्ण किचन खराब होतं आणि घाईगडबडीच्या कामामध्ये आपल्याला नाही सुटत. त्यावेळेस त्यासाठी मी हे मागवलं होतं. पण ह्याला थोडा वेळ लागेल. मला का असं वाटतं माहिती का, कारण की थोडं थोडं पीठ घेऊन चालण्यासाठी वेळ तर जाईल. पण हा घाईच्या कामामध्ये हे चांगलं आहे. बघा इथं अशी चाळण पण आहे आणि चाळण खरंच म्हणजे मला क्वालिटी तरी आवडली. आणि ते आपण ज्यावेळेस असं करतो ना तर हे बघा हे फिरतंय जेणेकरून ते पीठ चाळलं जातं. आणि हे जे असतं ना ते असं मला प्रेस करायचं असतं जेणेकरून ना हे पीठ चाळून मिळतं. ही एक वस्तू मी मागवली होती. अजून मी एक मागवलं होतं, ते खूप आपल्या खूप कामाचं आहे. तर हे मी स्वतः मार्केटमध्ये जाऊन घेतलं होतं. हे लाटण्याची क्वालिटी पण खूप चांगली, मला खूप आवडलं होतं. आणि त्याच्याच बरोबर ना हे पोलपाट. तर ह्या काही गोष्टी मी मागवल्या होत्या. हे पोलपाट ना मी आधी वापरलं होतं. त्यानंतर मी आता परत तसंच ठेवलं होतं पॅक करून आणि आता परत ते यूज होणार आहे. ठीक आहे, हे एक मागवलं होतं म्हणजे घेतलं होतं मी. आणि ही मच्छरदाणी एक मागवली होती, कारण की आपण जिथे जाणार आहे मला माहिती नाही आता तिथे कसं असणार आहे, किती मच्छर असणार, म्हणजे मच्छरांचा त्रास आहे की नाही ते मला काही माहिती नाहीये. त्यामुळे एक मच्छरदाणीची पण एक सोय करून आपण ठेवलेली आहे. हे बघा, आणि ही खूप मोठी मच्छरदाणी. म्हणजे ह्या मच्छरदाणीमध्ये आरामशीर म्हणजे एक फॅमिली झोपू शकते. म्हणतात ना मुलांना घेऊन आपण व्यवस्थित आरामशीर झोपू शकतो. म्हणजे मच्छरांचाही जर काही त्रास असेल तर त्यासाठी एक मच्छरदाणी मी मागवली होती. आणि त्याचबरोबर आहे ना एक वस्तू, म्हणजे ही वस्तू मी ना असं काही डोक्यात नव्हतं, काही नव्हतं, मी अशीच घेतली होती. का माहिती का, म्हणजे माझी मुलं ज्यावेळी शाळेत होती ना तर मी विचार करायची की जर समजा आपला गॅस सकाळी संपला तर काय करायचं. तर प्रत्येक वेळेस कसं होतं की गॅस संपल्यानंतर सकाळी मिळत नाही, तुम्हालाही माहिती. मग अशा वेळेस मी काय करू, तर मी त्यासाठी ना एक अशी हे मागवली होते. हे बघा, ही एक मशीन आहे जे त्याच्यामध्ये ना पटकन सँडविच बनवू शकतो आपण. हे बघा, या अशा ह्या मशीनवर ना सँडविच पण मी तुम्हाला बनवून कधी ना कधी दाखवेल. आणि ही पूर्ण ना इलेक्ट्रिकवर चालते. त्यामुळे आणि सँडविचला हे अशा प्रकारे असल्यामुळे ना पटकन गरम पण होतं आणि छान हे येतो. आणि इलेक्ट्रॉनिकवर असल्यामुळे ना खूप छान ह्यानी बनतं. तर हे मी खूप आधी घेतलं होतं, पण त्याचा पण उपयोग आपण नक्की करणार. तर अशा काही वस्तू मी मागवलेल्या होत्या. लवकरच मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कुठं शिफ्ट झालेले, घर कसं असणार आहे, ह्या पण गोष्टी मी लवकरच तुम्हाला दाखवणार आहे. पण त्याआधी ह्या काही वस्तू होत्या ज्या मी खूप आधी घेतल्या होत्या. कारण की माहिती आहे का, ज्यावेळेस आपण जॉईंट फॅमिलीमध्ये असतो ना तर आपल्याला माहिती नसतं की आपल्याला ह्या गोष्टींची गरज लागणार आहे. जसं की आता मी शिफ्ट होणार आहे तर मला आता जाणवते अरे आपल्याकडे फ्रीज नाहीये किंवा आपल्याकडे बेड नाहीये. ह्या सगळ्या गोष्टींची म्हणतात ना जाणीव मला आता होते की जॉईंट फॅमिलीमध्ये असताना ह्या गोष्टींची कधी जाणीव झालीच नाही की अरे हे नाहीये ते नाहीये. मग आता विचार करते की ह्या सगळ्या गोष्टी आहे ना हळूहळू आपण पुढे जाऊन ज्यावेळेस घेता येईल त्यावेळेस घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सध्याला तरी मी ह्या गोष्टी नाही घेणार आहे. ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्याच सध्याला आपण चालवणार आहे. कारण की कसं आहे, पुढे जाऊन किती प्रॉब्लेम्स येणार आहे मला अजून काही माहिती नाहीये. पण हा वेगळं झाल्यानंतर मला इतकं माहिती आहे की जरी चॅलेंजेस आले, जरी प्रॉब्लेम्स आले तरी आम्ही नवरा बायको तेवढेच खंबीरपणाने ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे आम्हाला अनुभव येणार आहे, एक्सपिरियन्स येणार आहे आणि स्वतःच काहीतरी घडवण्याचा प्रयत्न शून्यातून आम्ही करणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी असणार आहे. आणि कुठे जाऊन म्हातारं जरी झालो आम्ही तर एक मनामध्ये आमचं समाधान असेल की आम्ही काय मिळवलं काय नाही मिळवलं मला तरी माहिती नाहीये. पण हा एक समाधान असेल की आपण निदान प्रयत्न तरी केला आणि आमच्याही मुलांना कुठेतरी प्राऊड फील होईल की हो माझ्या आई बाबांनी थोडासा प्रयत्न तरी केला की पुढे जाण्याचा. पुढे तर नशिबावर असतं किंवा नशीब पण नाही म्हणता येणार, देवाच्या पण हातात असतं, स्वामींच्याही हातात आहे. स्वामींना माहिती आहे मी कुठे ना कुठे प्रयत्न करते आणि त्या प्रयत्नांना यश नक्कीच येईल आणि तुमचा सपोर्ट असेल तर नक्कीच आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटद्वारे सांगा. आणि तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला आवडतील का मलाही हे नक्की सांगा. आणि या वस्तूंची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा. धन्यवाद, थँक्यू.